बुक कीपिंग जर आपण नाही केलं तर बिझनेस चालूच नाही शकणार किंवा तो बंद पडू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम आपण बुक कीपिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे ते जाणून घेऊयात. इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग. बुक कीपिंग आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी मदत करतो. रेकॉर्ड बिझनेसमध्ये थाउजंड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स होतात, जे की आपल्याला लक्षात ठेवणं ह्युमनली इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ते सगळं रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला बुक कीपिंग मदत करतं. इट इज नॉट पॉसिबल to to remember all transactions. म्हणजेच काय आता बुक कीपिंग मेंटेन्स records of all transaction. Second pointer, financial information. बुक कीपिंगच्या मदतीने आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळते. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज या एखाद्या दिवशी बिझनेसच्या किती आहेत हे आपल्याला समजण्यास मदत होते. प्रॉफिट म्हणजे काय? नफा. लॉस म्हणजे काय? तोटा. ॲसेट्स म्हणजे काय? मालमत्ता. आणि लायबिलिटीज म्हणजे देणी. हे सगळी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर बुक कीपिंग आपल्याला मदत करतं. गेटिंग इन्फॉर्मेशन related to profit, loss, assets, liabilities, etc. at any point of time. तर एनी पॉइंट ऑफ टाइम म्हणजे आपल्याला आज पाहिजे आज माहिती घेऊ शकतो, 4 दिवसांनी पाहिजे 4 दिवसांनी घेऊ शकतो, 8 दिवसांनी पाहिजे 8 दिवसांनी घेऊ शकतो, किंवा वर्षभराची पाहिजे तर वर्षभराची घेऊ शकतो. तसंच बुक कीपिंग डिसिजन मेकिंग साठी महत्वाचं आहे. आता डिसिजन मेकिंग कोण करतं? बिझनेसमध्ये डिसिजन मेकिंग टॉप लेवल मॅनेजमेंट करते किंवा जे सीईओ और सीएफओ आहेत ते करतात. त्यांना डिसिजन मेक घेण्यासाठी बुक कीपिंग मदत करतं. म्हणजेच काय? फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द businessman for decision making. त्याचबरोबर कंट्रोलिंग पर्पजसाठी बुक कीपिंग केलं जातं. जसं की जे डिसिजन सीईओ और सीएफओ घेतात त्यांना एखाद्या गोष्टीचा खर्च जर वाढत आहे तर तो खर्च कमी करण्यासाठी काही ना काही कंट्रोलिंग मेजर्स घ्यावे लागतील. ते मेजर्स तो केव्हा घेऊ शकतो? जेव्हा तो बुक कीपिंग करेल. म्हणजेच काय? इट हेल्प्स executives of the business to control the activities of the business. The executives कोण? टॉप लेवल मॅनेजमेंट, सीईओ, सीएफओ, etc.
त्याचबरोबर बुक किपिंग हे आपल्याला एव्हिडन्स म्हणून पण मदत करते. जेव्हा एखाद्या गोष्टीशी रिलेटेड डिस्प्यूट असेल तेव्हा ते डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोर्टामध्ये एव्हिडन्स द्यावे लागतात, पुरावा द्यावा लागतो की ती गोष्ट घडलेली आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. बुककीपिंगच्या मदतीने आपण फायनान्शियल एव्हिडन्स कोर्ट ऑफ लॉ मध्ये दाखवू शकतो. टू बी प्रोड्युस्ड इन द कोर्ट ऑफ लॉ. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी म्हणजे काय? जेव्हा बिझनेसमॅन प्रॉफिट कमवतो त्यावर त्याला टॅक्स भरावा लागतो गव्हर्नमेंटला, त्यालाच आपण इन्कम टॅक्स म्हणतो. किंवा जेव्हा तो खरेदी विक्री करत असतो तेव्हा त्याला त्यावेळेस जीएसटी भरावा लागतो, त्यालाच आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पण म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस असतात, जसं की टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. हे वेगवेगळ्या टॅक्सची लायबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी बुक किपिंग इम्पॉर्टंट आहे. टू फाइंड आउट टॅक्स liabilities, for example income tax, GST, TDS, etc.